कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्ट बेंच अर्थात खंडपीठ मागणीसाठीचा लढा गेली 30-35 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे। वकिलांसहित पक्षकार आणि नागरिकांची देखील प्रमुख मागणी आहे। निवेदनं, रास्ता रोको, काम बंद आंदोलन, उपोषण यासहित विविध टप्प्यांच्या वरती विविध स्वरूपाची आंदोलने सुरूच होती। यासाठी सिटीजन फोरम अभिनव स्वरूपाची लक्षवेधी आंदोलने सुद्धा करत असून यातीलच एक भाग म्हणून सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव गेली 10 वर्षांहून अधिक काळ मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन कॅटेगरीत भाग घेऊन आपली मागणी हायकोर्ट मागणी प्रभावीपणे मांडत आहेत। यावर्षी देखील आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी ते मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आपला खंडपीठासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार करत दौड त्यांनी पूर्ण केली। ते सातत्याने भाग घेत असल्यामुळे यावर्षी त्यांचा लिजंड क्लबमध्ये समावेश केला होता। त्यांना 70-80-90 असा विशेष क्रमांक अर्थात चॉईस नंबर देखील देण्यात आला होता। तसेच वी वॉन्ट हायकोर्ट बेंच इन कोल्हापूर या मागणीचे प्रिंट टी-शर्ट परिधान करून मॅरेथॉनमध्ये सर्वांचे लक्ष वेधले गेले। यासाठी त्यांच्या सोबत बार असोसिएशनचे व सिटीजन फोरमचे मंदार राऊत, गौरव लांडगे, राहुल फल्ले, वैभवराज, राजे भोसले यांच्यासहित कार्यकर्ते व वकील मोठ्या संख्येने हजर होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।